याचं नाव काय? याचं नाव काय? सुलतान. कोण आहे? ठीक आहे, चला घेऊ. पुण्यात एका सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात धिंड काढून त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार आता पुणे पोलिसांच्या अंगलट आलाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. मानवाधिकार आयोगानं थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित सर्वांनाच आता खुलासा सादर करण्याचे आदेशही आयोगानं दिलेत. पुण्यातल्या लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुलतान रेहमान शेख या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची शहरातल्या गर्दीच्या रस्त्यांवरनं धिंड काढण्यात आली होती. यावेळी त्याला मारहाण करण्यात आल्याचा आणि लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा, त्याचबरोबर उठाबशा काढायला लावून माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोप केलाय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणाविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीसोबत व्हायरल व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि छायाचित्र सुद्धा पुराव्यादाखल सादर करण्यात आले. या पुराव्यांची गंभीर दखल घेत आयोगाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी ही आता 1 सप्टेंबरला होणार आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती AM बदर आणि सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. या सुनावणीमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे आणि त्यानंतर आयोग पुढचा निर्णय घेईल. लक्षात आलं का? सुलतान रेहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. तुमच्या एरियामध्ये यांनी येऊन रिक्षा आणि गाड्या फोडल्या त्या, माहिती आहे का तुम्हाला? जोरात बोला. याला घाबरायचं नाही. नाही सर, याला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची, समजलं का? अरे आवाज येत नाही, समजलं का? नक्की काय नाव याचं? याचं नाव काय? याचं नाव काय? सुलतान. बोलले का इसको? बोल सॉरी, बोल सबको सॉरी. जोर से. सॉरी. कौन है तू कौन है? सर मैं. ठीक आहे, चला घेऊ. खरं तर मागील अनेक महिन्यांपासून आपण जर बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही गुन्हे दाखल होतात, या गुन्ह्यांमधले जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींची अशाच पद्धतीनं धिंड काढली जाते. पोलिसांचा अजूनही अशा प्रकारे वचक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अशा या कृतीतनं केला जात होता. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनाही आता कायद्याच्या चौकटीतच राहावं लागेल. हेच जणू आता मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीमुळे समोर आलंय. आता मानवाधिकार आयोगाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पोलिसांच्या कारवाईवर आयोग नेमका काय निर्णय देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.